नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल ऑफ एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट पवित्र टीचर रिक्रुटमेंट प्रणाली। तर टीचर भरती मागे मोठी ॲड प्रसिद्ध झालेली होती। या ॲडबद्दलचं एक प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे। तर काय आहे त्या प्रसिद्ध पत्रामध्ये याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। 14 मे रोजीचं हे शिक्षक पद भरतीबाबतचं प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे। तर यात म्हटलं आहे, राज्यातील विधान परिषदेचा कोकण विभागातील शिक्षक व पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम 8/5/2024 रोजी प्रसिद्ध झाला होता व तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती। त्यातून शिक्षक पदभरतीसाठी सूट देण्यासाठी शासनाकडे दिनांक 10/5/2024 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता। दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे असे भारत निर्वाचन आयोगाकडील दिनांक 14/5/2024 रोजीच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणुका संबंधी आदर्श आचारसंहितेचा अंमल आता लागू राहणार नाही। त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भातील यापूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणे तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सर्व शिक्षणाधिकारी व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात सर्व शिक्षणाधिकारी यांना स्प्रेडशीटद्वारे गुगल शीट माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून याचा आढावा 1 आठवड्यात आयुक्त स्तरावरून घेण्यात येणार आहे। शिक्षक भरती गतीने व्हावी या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून या संदर्भात राज्यस्तरावरून दिनांक 10/5/2024 रोजी सर्व शिक्षणाधिकारी आणि यांचा आढावा बैठक घेण्यात आली होती। त्यामध्ये काही जिल्ह्यांनी त्यांच्याकडील जिल्हास्तर बदली प्रक्रियेबाबत अडचणी उपस्थित केल्या होत्या। त्या सोडवण्यासाठी शासनाकडे अडचणींबाबत करावयाच्या संभाव्य उपाययोजनांचा प्रस्ताव पाठवण्यात येत आहे। संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रशासन स्तरावर अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत। याबाबत ठळक निष्पत्ती घडेल त्याप्रमाणे बुलेटिन निर्गमित करण्यात येईल। अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक वेगवेगळे मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे। भरती प्रक्रिया न्याय व कोणत्याही खोडसाळपणाला थारा देत नाही पूर्ण करण्यात येत आहे। त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध रहा। ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती तुम्हाला दिली जाणार आहे। तर याबद्दलचं हे प्रसिद्ध पत्र आहे। शासन स्तरावर भरतीसाठीच्या या प्रक्रिया अंतर्गत चालूच आहेत। वेळोवेळी अपडेट तुम्हाला पवित्र पोर्टल असेल किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटची वेबसाईट असेल किंवा आपल्या चॅनलवर तुम्हाला ह्या देण्यातच येतील। असेच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।